तर भरपूर सारे आपल्याला काम आहेत, जशी कन्यापूजन आहे, होम हवन आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला, कशाचा मखाण्यांचे खीर वगैरे करून. त्याच्यासोबतच तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील किंवा नसतील पण, तर तुम्ही माफी मागण्यासाठी तुमच्या मुखातून, बघा माझ्या पण कधी कधी बोलता बोलता थोडेसे इकडे तिकडे होतात उच्चार, तर आपल्याला देवापरात क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे. शेवटी आरती म्हणू द्या तरी पण म्हणायचं आहे. तुम्ही फक्त रोज आरती म्हणत असाल ना, अखंड दिवा लावला असेल नसेल, पण नुसती आरती जरी म्हणत असेल ना, तरी हे क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे. सुरू करूया. अपराध सहस्त्र जे होती हातून माझिया, मानोनी दास दे मला तू परमेश्वरी. अवहान न जाणे मी न जाणे विसर्जन, नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके, दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करे. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते माप करी हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे, माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहून अतिगुह्य तू माझा जप ऐकहा, मजला भो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. असं एक क्षमापण स्तोत्र, दिव्यापराध क्षमापण स्तोत्र कुठलीही पूजा, आरती, होम हवन किंवा वाचन झाल्यानंतर, पाठ वाचन झाल्यानंतर नक्की म्हणा किंवा ऐका, माझ्यासोबत म्हणा. जर काही कठीण होत असेल, कठीणाई येत असेल तर. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते भक्तिपूर्ण व्हिडिओज आहेत, ज्याच्यातून तुम्हाला खूप सारी महत्वाची माहिती मिळणार आहे, ज्याच्यातून आपल्याला लाभच मिळणार आहेत. चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय माता दी, जय दुर्गा माँ.